तूळ रास तूळ राशीच्या जातकांना सर्जनशीलता, विचारशक्ती आणि वैयक्तिक निर्णयावर ह्या आठवड्यात भर देणे आवश्यक आहे. रवी आणि शनी यांचा पंचम भावावर प्रभाव पडत असल्यामुळे पारंपरिक भारतीय ज्योतिषात पंचम भाव बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि संतान सुखाशी संबंधित मानला जातो. सूर्य शनी संयोगामुळे काही गोष्टींमध्ये संयम ठेवणे आवश्यक आहे, पण त्याचवेळी गुरुची अनुकूल दृष्टी तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देईल. चंद्राचा आठवड्यातील बदलता प्रवास कधीकधी भावनिक चढउतार निर्माण करू शकतो, तेव्हा मनावर नियंत्रण ठेवा. योग्य विचार आणि शांत मनाने घेतलेले निर्णय तुम्हाला नक्कीच यश प्राप्त करून देऊ शकतात. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आपल्या कौशल्यांचा वापर करण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. काही नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. सुरुवातीला थोडा ताणतणाव जाणवेल, पण संयम आणि नियोजन केल्यास त्याचे चांगले परिणाम ह्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही प्राप्त करू शकता. सहकाऱ्यांशी चांगला संवाद ठेवणं आवश्यक असून वरिष्ठांकडून तुमच्या कामाची योग्य दखल या आठवड्यात घेतली जाऊ शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन कल्पना आणि सर्जनशीलता वापरण्याचा असून विशेषतः कला, मीडिया, डिझाईन किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणे ह्या आठवड्यात महत्त्वाचे असून काही जुने व्यवहार पूर्ण करून आर्थिक फायदा या आठवड्यात तुम्ही तुमच्या पदरात पाडून घेऊ शकता. मात्र मोठे निर्णय घेताना संयम आणि योग्य सल्ला घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा असून विशेषतः सर्जनशील आणि बौद्धिक विषयांमध्ये विशेष प्रगती साधू शकाल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित सराव केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून योग्य आणि मार्गदर्शक तत्त्वे मिळू शकतात. त्याचा अनादर करू नका, त्याचा योग्य विनियोग करा. आत्मविश्वास टिकवून अभ्यास केल्यास यशाची शक्यता वाढणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. जोडीदारासोबत काही आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता असून प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा नात्यातील जवळीक वाढवणारा ठरू शकतो. काही जणांना आपल्या नात्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ या आठवड्यात येऊ शकते. आर्थिकदृष्ट्या आठवडा समतोल असून नियमित उत्पन्न कायम राहील, पण अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. काही लोकांना एखाद्या सर्जनशील कामातून अतिरिक्त प्रयत्नातून आर्थिक लाभ मिळू शकतो. गुंतवणुकीबाबत दीर्घकालीन विचार करणं फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात समतोल स्थिती राहणार असून मानसिक उत्साह आणि ऊर्जा वाढलेली जाणवेल. मात्र अनियमित दिनचर्या टाळणे आवश्यक आहे. म्हणजेच दिनचर्येमध्ये नियमितता ठेवा. नियमित व्यायाम करा, नियमित योग व ध्यान करा. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहील. संतुलित आहार घ्या, त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 9. शुभ रंग आहे पांढरा व हलका गुलाबी. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 11 आणि 14 मार्च. व तूळ राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय: येत्या शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन पंचोपचार पूजा करा आणि 11 पांढरी फुले किंवा गुलाबाची फुले माता लक्ष्मीला अर्पण करा. तसेच गरजूंना साखर किंवा पांढरे वस्त्र यथाशक्ती दान करा. त्यामुळे घरात सुखसमृद्धी वाढण्यास मदत होईल.